नमस्कार. आज आपण उन्हाळ्यात पिकलेला आंबा वर्षभर कसा टिकून खाता येईल ते बघूया. पहिल्यांदा आंबा घेतला, त्याला छानपैकी सोलून घेतलेलं आहे. पूर्ण चारी बाजूनी छानपैकी सोलून घ्यायचं. अशा प्रकारे एक 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 करता करता मी सगळे आंबे छानपैकी सोलून घेतलेले आहेत. आंबा सोलून झाला की आपण आता त्याला स्टोअर करूया. त्यासाठी माझ्याकडे आईस्क्रीमचे, डेट्सचे, खजूरचा डब्बा वगैरे असतात ना, ते मी घेतले. स्वच्छ साफ करून ठेवून दिले होते आणि आता पुन्हा स्वच्छ करून घेतले. नंतर आंब्याच्या अशा प्रकारे फोडी करायला घेतल्या. पाटा फक्त ठेवायचा नाही, बाकी सगळे त्याचं जे फोडी आहेत त्या सगळं काढून घ्यायचं आहे. आंबा पूर्ण घ्यायचा, फक्त बाठा बाजूला फेकून द्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे मी ही सगळे डबे भरून घेतलेत. तर हे डायरेक्ट झाकण लावायचे का? तर नाही. त्याच्यामुळे थोडेसे मी साखरेचे दाणे टाकत, एकदम किंचित 5-7-8 दाणे फक्त टाकलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे आता स्टोअर करणार आहे. मग तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही काढून खाऊ शकता. प्रत्येक डब्याला असं छान एअरटाईट झाकण लागलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे सगळे डबे पॅक झालेले आहेत. आता आपण त्याला फ्रीजरमध्ये ठेवूया. अशा प्रकारे आपला आंबा स्टोरेजसाठी गेलेला आहे. आता आपण त्याचा आमरस कसा करणार ते बघूयात. आपण फ्रीजरमध्ये स्टोरेज केलेला आंबा 3 महिन्याने, 4 महिन्याने, 5 महिन्याने केव्हा पण तुम्ही काढू शकता. अशा प्रकारे त्याचा बर्फ झालेला असतो, बघू शकता. एकदम कडक बर्फ झालेला असतो आणि ह्याला काहीच होत नाही, छानपैकी हा टिकून राहतो. आणि हा आता बर्फ आपण काढून घेऊया आणि त्याला बघू शकता किती कडक बर्फ झालेला आहे आणि हाच आपला टिकून राहतो. हा नरम होता कामा नये. हा जर नरम झाला तर आपला आंबा खराब होऊ शकतो. आमच्याकडे लाईट जात नाही म्हणून हा मस्त छान टिकतो. मी त्याला 4 बारीक बारीक कट करून घेतले आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचा आता आमरस बनवूया. हा आंबा कसा साठवायसाठी छोटे छोटे ट्रिक्स सांगते. आंबा एकदा फ्रीजरला ठेवल्यावर त्याला 10 वेळा बाहेर काढायचा नाही. तो नरम झाला तर तो संपवून घ्या, नाहीतर तो नरम झालेला आंबा पुन्हा जर फ्रीजरला ठेवाल तर तो खराब होऊन जाईल. ज्याच्याकडे खूप जास्त लाईट जात असेल त्याने तर शक्यतो नका ठेवू हा आंबा. आमच्याकडे लाईट खूप कमी जाते, त्याच्यामुळे मी ठेवते. जरी लाईट गेली तरी इन्व्हर्टरवर फ्रीज चालू राहतो, म्हणून आरामात स्टोअर करू शकतो. आता हा आमरस पुरीसोबत खायला मस्त लागतो. आमरस पुरी मी पुरी बनवली होती आणि नाचणीचे पापड होते तेही तळून घेतले होते आणि त्याच्यासोबत आता टेस्ट करते. आणि माझ्या छोट्या मुलीला दिला, तिला तर हे खूप आवडतं, खूप आवडीने खाते. मी तिला टिफिनला चपातीसोबतसुद्धा देते, आमरस चपाती. तुम्ही पण असा आमरस टिकवून साठवून ठेवा आणि नंतर कुठल्यातरी 2-3 महिन्यांनी खाऊन बघा. कशी चव लागते ते सांगा. नॅचरल एकदम गोड स्वाद मिळेल तुम्हाला पण. आणि बनवून बघा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.